इफेक्ट ऑफ फोर्सेस स्टार्ट द मोशन ऑफ एनी ऑब्जेक्ट. म्हणजे आपण हातात एक बॉल आहे, हम्म, त्याला मी थांबेल म्हणजे रेस्ट करून ठेवले हम्म. आणि आता मी त्याने कॅच करतो मग हे मोशन मध्ये गेला मोशन मध्ये. चला सेकंड काय? स्टॉप मूविंग ऑब्जेक्ट. मी आता असं तर मग पहिले बॉल मोशन मध्ये होता की रेस्ट मध्ये होता? मोशन मध्ये होता. नंतर तुम्ही त्याला काय केलं? पहिले मोशन मध्ये होता मग रेस्ट मध्ये झाला. व्हेरी गुड. थर्ड काय? चेंज द स्पीड ऑफ एनी ऑब्जेक्ट. म्हणजे मी पहिले बॅट्समॅनची बॅटिंग पाहायसाठी पहिले स्लो फेकला बॉल आणि त्याने मारला छक्का. छक्का मारल्यानंतर मी भिलो. मग मी रनिंग वरचा बॉल फेकला, डायरेक्ट स्टंप आउट झाला. म्हणजे तू काय केला? स्पीड वाढवली. म्हणजे चेंज केला. पहिले स्लो होता नंतर चेंज केला, फास्ट केला. तर व्हेरी गुड. चौथा काय? चेंज डायरेक्शन ऑफ मोशन. मी आता बॉल फेकला आणि ते वाईट गेला तर मग ते बॉल इकडून चेंज झाला का, स्पिन मारला, स्पिन इकडून चेंज झाला म्हणजे त्याची डायरेक्शन चेंज झाली तो फोर्स अप्लाय केल्यानंतर. ठीक आहे. चला लास्ट काय? चेंज द शेप और साईज ऑफ अँड ऑब्जेक्ट. म्हणजे मग मी काय करते, पीठ घेते, पावडर सारखं राहते, त्याचा उंडा बनवते. उंडा बनवून त्याने पोळ्यापणासाठी पहिले त्याला गोल बनवते. याच्यावर ठुला त्या लाटासाठी मग बेलनचं हे करते, त्याला चपट बनवते आणि त्याची पोळी बनवते. व्हेरी गुड.